या अंत्यसंस्कारांसाठी उपस्थित असतील त्या दृष्टिकोनातून म्हणजे सुरक्षा असेल, लोकांची व्यवस्था असेल, या सगळ्या दृष्टिकोनातून विचार करता उद्या सकाळी 11 वाजता अजित पवार यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार होतील अशी माहिती आहे. खरं आताची अपडेट येते ही उद्या सकाळी 11 वाजता हे अंत्यसंस्कार होणार आहेत. मिकी घाई आपल्याला अधिक माहिती देतील. मिकी, उद्या सकाळी 11 वाजता अंतिम संस्कार पार पडतील अशी माहिती आहे. नंदा, अगदी स्वतः पोलीस वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि बारामती येथील जे विद्या प्रतिष्ठानचं मैदान आहे ते खूप मोठं मैदान आहे. आपल्याला माहिती आहे की अजित पवारांवर प्रेम करणारे हजारो लाखो कार्यकर्ते या ठिकाणी येणार आहेत. अनेक मोठे दिग्गज नेते आहेत ते देखील या ठिकाणी येतील अशी शक्यता आहे आणि त्यामुळं बारामती येथील जे विद्या प्रतिष्ठानचं मैदान आहे त्याच ठिकाणी अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यविधी त्या ठिकाणी पार पडणार आहे. आपल्याला माहिती आहे की शासकीय इतमामात हा अंत्यविधी पार पडणार आहे आणि त्यासाठी आता तयारी देखील सुरू करण्यात आलेली आहे. अशी देखील माहिती मिळते की कदाचित पंतप्रधान देखील या ठिकाणी बारामतीमध्ये येऊ शकतात, अमित शहा देखील येऊ शकतात अशी प्राथमिक माहिती या ठिकाणी मिळते आणि त्या हिशोबाने पोलीस देखील सध्या त्यांचे तयारी करताना दिसत आहेत. मात्र कुटुंबाकडून हे लवकरच स्पष्ट केलं जाईल. उद्या कदाचित 11च्या सुमारास सकाळी अजित पवारांची एक अंत्ययात्रा निघेल, म्हणजे अजित पवारांच्या पार्थिवची अंत्ययात्रा काही वेळासाठी अंतिम दर्शनासाठी देखील ठेवलं जाईल आणि त्यानंतर बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या या मैदानावर शासकीय इतमामात आम्ही थोडंसं थांबवते कारण कुटुंबियांकडनं आवाहन केलं जात आहे. उशीरपर्यंत तिथं ठेवण्यात येणार आहे. तुम्ही कृपया तिथं जावं विद्यापीठाच्या ग्राउंडवर. राजेंद्र पवार सध्या बोलत होते, रोहित पवारांचे वडील. जितकी माहिती समजू शकली त्यानुसार दुपारी 4 वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत अजित पवारांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेता येणार आहे आणि उद्या सकाळी 11 वाजता विद्या प्रतिष्ठानच्या मैदानामध्येच त्यांच्यावरती अंत्यसंस्कार सुद्धा पार पडतील. इथे हॉस्पिटलच्या बाहेर मोठ्या संख्येनं कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत, त्यामुळे पोलिसांना सुद्धा अडचण होते आहे. राजेंद्र पवार हे स्वतः बाहेर आलेले होते आणि कार्यकर्त्यांना त्यांनी आव्हान केलेलं आहे की तुम्ही विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर जावा. आता जवळपास 1 तासानंतर जवळपास 4 वाजता अजितदादा पवार यांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर त्या ठिकाणी ठेवलं जाणार आहे आणि अंतिम दर्शन त्या ठिकाणी सगळ्यांना घेता येतील अशी व्यवस्था देखील त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्यामुळं कुटुंबाकडून सगळ्या कार्यकर्त्यांना आव्हान केलं जातं की विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर तुम्ही सगळ्यांनी जावं जिथं अजित पवारांच्या पार्थिवाच्या अंतिम दर्शनासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे. सकाळपासून कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मेडिकल कॉलेज या ठिकाणी अजित पवारांचं पार्थिव आहे त्या ठिकाणी जमत होते कारण अनेक कार्यकर्ते होत नव्हते आणि आता